वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी कृष्णं वन्दे जगद्गुरुं वंशितकरान्नवनीतावान् पीताम्बरादरुणबिम्ब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंग भगवान श्री बालकृष्ण यांच्या चरणावर साष्टांग अभिवादन करून संप्रदायाचा आणि या पालखी सोहळ्याचा प्राण संत सम्राट श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणावर साष्टांग अभिवादन करून आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत वृंदांना अभिवादन करून भाग्यानं उपस्थित वारकरी जे आहेत त्या वारकऱ्यांबद्दल सद्भाव प्रगट करून आपल्या चिंतनाचा विषय माहिती आहे. आता काही नवीन आले असेल 10-20 सोडून बाकीच्यांना माहिती आहे, तरीसुद्धा हा अभंग कानावरून जावा म्हणून रोज सुरुवातीला आपण पूर्ण म्हणायचा, म्हणजे काहींचा जो कानपाठ आहे त्याच्यात अधिक वृद्धी होईल एवढाच त्याचा हेतू आहे. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवा व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्याये जाणून, शरणरी गा देवासी जनदारा पुत्र जन, माया विघ्ने भ्रमला करे, म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे, साचुकारे जाईन धनदारा पुत्र जन, आयुष्य जात आहे पा स्वहिताचा गोरवा, काळज पतसे मा स्वहिताचा गोरवा, ध्यानिरा श्रीहरीच्या धनदारा पुत्र जन, संत चरणी भाव धरा, क्षण क्षणा नाम स्मरा, मुक्ती सायोजतावरा, हेची करा बापानो धनदारा पुत्र जन, विष्णुदास विनविनामा, तुरु नका भव कामा, धरा अंतरी निज प्रेमा, न चुकाने मा हरिभक्ती, धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्याये जाणून, शरणरी गा देवासी धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराजांचा काकड्याचा हा द्वितीय अभंग आपण चिंतनाला घेतलेला आहे, त्याचं चिंतन चालू आहे. तर या चिंतनामध्ये आता शब्दाचा भाव झाला
रे शब्दाचा भाव झाला. हा जसा भाग झाला, उठा उठाव हा शब्दाचा थोडा विचार झाला. उठामधलं अंग आपण पाहिलं. आणि जागे व्हा हा शब्द जो आहे हा शेवटपर्यंत चालू राहणार आहे. कारण जागेचं इतकं मोठं स्वरूप आहे की ते पहिल्या चरणाचं संपूर्ण शेवटपर्यंत ते संपणारच नाही आहे. तर उठा जागे व्हा रे, हा रे शब्दाचा विषय झाला. तसं अजून विनंतीवाचक शब्द आहे बापानो, हेच करा बापानो. हा सुद्धा मोठा कळकळीचा शब्द आहे. आदरणीय कळकळ असं आहे. उद्धाराची कळवळ हा भाग वेगळा आणि आदरणीय कळकळ. रेपणामध्ये थोडी करुणा जादा आहे, पण बापानो म्हणण्यामध्ये आदरणीय कळकळ. म्हणजे बापानो म्हणण्यामध्ये आर्जव पण आहे. कदाचित थोडासा भाग त्याच्यामध्ये कमी जास्त वयाची माणसं आहेत ना, तर आपल्यापेक्षा खालच्या माणसाबद्दल रे शब्द वापरला जातो. आणि बापानो किंवा बा हा बारे पांडुरंगा शब्द आहे की नाही, त्याच्यात रे पण आहे आणि बा पण आहे. हा बा आणि बापानो हे दोन्ही शब्द आदरणीय शब्द आहेत, हे लक्षात घ्या. कळकळ आहेच जास्त, पण आदरणीय कळकळ. तर जागे वाहण्याची पद्धती तर आपण संबंध अभंगभर त्याची चर्चा करणारच आहोत. म्हणजे आपल्या रोजच्या चिंतनामध्ये त्याची चर्चा चालूच राहणार आहे. तर एक पहिली जागृती आली भावे. हा भावे शब्द आला पुढच्या टप्प्यात. भावाचा अभाव ही एक आपली झोप आहे. हा जो ऐका ऐका भाविक जनामध्ये तार्किकाचा टाका संघ, त्या तर्काने आपलं फार मोठं घर मनातलं धरून बसलेलं आहे. भाविक व्हायचं आहे ना, इथं काय सांगितलं, भावी चरणी ठेवा माता. दोनदा भाव शब्द आला. संत चरणी भाव धरा आणि भावे चरणी ठेवा माता. म्हणजे संतांच्या बाबतीतही भावे शब्द आला आणि देवाच्या बाबतीतही हा भावे शब्द आलेला आहे. भाव शब्दाचा विचार हरिपाठात खूप आहे. आपल्या सांप्रदायिक लोकांना सगळं माहिती आहे की परमात्मा प्राप्तीकरता भावबळे आकळे एरवी नाकळे, भावे विण देव नकळे निसंदेह, भावे विण भक्ती भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. तर भावदृष्ट्या हा भाव शब्द खूप वेळा आलेला आहे. तर भावे चरणी ठेवा माता. जसं मी काल अंतःकरणाच्या सूक्ष्मदेहाच्या जागृतीतला विषय सांगितला, त्याच्या अंतर्गतच हा भावे शब्द आहे. भाव स्थूल शरीरात नसतो. स्थूल शरीरात भावना नाही, भाव नाही. एक ते जड यंत्रासारखंच आपल्याला दिलेलं हे जड यंत्र, रचनात्मक भगवंताने तयार केलेलं हे एक यंत्र आहे, हा स्थूल देह. म्हणजे याला मुख्य ऊर्जा ही आत्म्याची पण आहे, जीवाची पण आहे, चेतनांगन आहे. पण स्वाधीनतापूर्वक भाव शब्द या अंतःकरणातल्या काही वृत्तीला थोडी स्वाधीनता आहे. केवळ ऊर्जेतला तो शब्द नाही आहे. आपण हालचाल करतो ना, या पंच ऊर्जा आपल्या शरीरात आहे. त्यातली हालचाल ही वायू ऊर्जा आहे, हे लक्षात घ्या. आपण हात हलवतो ही वायू ऊर्जा आहे. मग सगळ्या योगामध्ये या प्राणायामाला जे महत्त्व आहे, वायू ऊर्जेला महत्त्व आहे. तर जल ऊर्जा, रक्तामध्ये जो सगळं रक्ताभिसरण चालतं ही जल ऊर्जा आहे. जलाचं पृथक्करण होऊन लघवी होते,
आणि बाकीचा जलाचा भाग आपल्या शरीरातल्या अनेक भागाला पातळ ठेवण्याकरता ही जल ऊर्जा आहे. हाडामध्ये जो भक्कमपणा आहे, हाडं ढिसूळ होतात, हाडं पक्के राहतात, हा पृथ्वी ऊर्जेचा भाग आहे. हाडं हा पृथ्वी ऊर्जा आहे, रक्ताभिसरण हा जल ऊर्जा आहे आणि हालचाल ही वायू ऊर्जा आहे. आणि या हालचालीच्या अंतर्गत पोटातली जी पचनक्रिया आहे ही अग्नी ऊर्जा आहे. म्हणून याला आपण जठराग्नी शब्द वापरतो. तर ही अग्नी ऊर्जा आहे, हे लक्षात घ्या. आणि सर्वांच्या अधिष्ठित असणारी आकाश ऊर्जा तर आहेच, पण आकाश ऊर्जेचं स्वतंत्र मुख्य काम हे कमी आहे. प्रत्येकाला सहाय्यक आहे. हाडालाही अवकाश सहाय्यक आहे, रक्तालाही अवकाश सहाय्यक आहे, पचनशक्तीलाही सहाय्यक आहे, हालचालीलाही सहाय्यक आहे. अवकाश हे जे आहे सगळ्याला साथ करतं. तर पंचप्राण उपप्राण या सगळ्या हालचाली ज्या चालतात ते सगळी वायू ऊर्जा आहे. हे फार सांगायचं, वाढवायची गरज नाही. तर जड शरीर हे एक भगवत नियोजित यंत्र आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे भगवंताने त्याची व्यवस्था केली, रचना केलेली आहे. आणि त्या रचनेप्रमाणे याला एक पंचीकरण प्रक्रिया म्हणतात. जसं प्रत्येक पदार्थाचं रासायनिक विश्लेषण करतात ना, तसं आध्यात्मिकमध्ये पंचीकरण म्हणतात. पृथ्वी आप तेज वायू आकाश याच्या पंचीकरणाचं संबंध या सगळ्या हालचालीमध्ये, क्रियेमध्ये, शरीराच्या सर्व यावत क्रियेमध्ये आहे. तर स्थूल शरीर याच्यामध्ये भाव असा वेगळा नाही आहे. मला एवढंच मुद्दा सांगायचा आहे. स्थूल शरीर ऊर्जेच्या अधीन आहे आणि या ऊर्जेला आपल्या पद्धतीनं कंट्रोल करण्याची अंतःकरणात शक्ती आहे. या इंद्रियाच्या माध्यमातून विषयाचा भोग करणं, श्रोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. पण हे मन केवळ विषय भोगण्याकरता नाही. विषय भोगून होतं काय? ऊर्जेंची पूर्ती होते. भोगानं या ऊर्जेंची पूर्ती होते. तर विषय भोगामध्ये शब्दस्पर्श रूप रसगंध अशा प्रकारचे विषय आणि त्याच्या साठवण्यामुळं त्या त्या प्रकारच्या ऊर्जेची रचना, सर्कल चालू होतं. तर त्या सर्कल करता जसं इलेक्ट्रिकचं सर्कल असतं ना, घनऋण, तसं हे सर्कल प्रत्येक ऊर्जेचं या विषयांच्या माध्यमातून होतं. यामध्ये फार भाग आहेत. काही सर्कलपुरता विषय आहे आणि काहीमध्ये या वासनेचा विषय आहे. तर वासनेत एक भावाचं अशुद्ध रूप मिश्रित आहे. आपण आज भाव शब्दाचा विषय पाहतो आहे, लक्षात घ्या. तर अशुद्ध भावाचं जी इथं अपेक्षित आहे ते शुद्ध भावाचं आहे. करोनिया मन शुद्ध भावे, लक्षात घ्या. तर भावाचं अशुद्ध स्वरूप इंद्रियाच्या विषय मागणीमध्ये जो भोगवासनेचा स्पर्श तयार होतो त्यामध्ये फक्त ऊर्जा सर्कल राहत नाही, तर त्याच्या पुढतो वासनेमध्ये जातो आणि त्या वासनेतून मग त्या भोगाची विकृती होते, विकारामध्ये जाते, पापपुण्यामध्ये जाते. तर तो सगळा विषय जो आहे इथं अपेक्षित नाही, पण सांगणं गरजेचं आहे म्हणून थोडासा सांगितला, एवढं लक्षात घ्या. तर त्याच्यातला जो अशुद्ध भाव विभाग आहे त्याचा स्पर्शच नाही इथं. जागे भारे म्हणण्यामध्ये भावे चरणी ठेवा माता, इथं एक शुद्ध नम्रतापूर्वक असणारा जो भाव आहे. भावे गावे गीत
शुद्ध करून याचित. तुझं भाव आहे देव, तरी हा सुलभ उपाव. तर सुलभ उपायाकरता हे भाव सगळीकडं पाहिजे. भजन करताना भाव पाहिजे, नमस्कार करताना भाव पाहिजे, पूजा करताना भाव पाहिजे, भक्तीच्या यावत क्रियेमध्ये भाव पाहिजे. देवावर प्रेम करताना सुद्धा अधिष्ठान भावाचं आहे, हे लक्षात घ्या. मग भावातून ती प्रेमवृद्धी होते. तर वासनेच्या अंगाची जी असते ती प्रेम नाही आहे, लक्षात घ्या. त्याला प्रेमासारखा मुलामा कधी कधी असतो, पण ते प्रेम नसतं. वासनेनं माणसं जी एकमेकाला जीव लावताना दिसतात, ते जीव लावणं दृष्टांत म्हणून प्रेमाचा व्यवहारातला सुद्धा दृष्टांत दिला जातो. आईचं मुलावर जसं प्रेम आहे हा दृष्टांत दिला जातो, पण शुद्ध प्रेमाकरता हा दृष्टांत अपुरा आहे. खरं म्हणजे व्यवहारातल्या कोणत्याही प्रेमाचा, भावाभावाचा असो, आई मुलाचं असो, पतीपत्नीचं असो, हे जे प्रेम शब्द आहे ना, त्या सगळ्या प्रेमामध्ये अशुद्ध भाव आहे, शुद्ध भावच नाही. त्यामुळे त्याची आणि याची तुलनाच होत नाही. पण नाईलाज म्हणून तुलना करावी लागते. लोक खुशाल राधेच्या प्रेमाकरता सुद्धा लैला मजनूचा दृष्टांत देतात. फार मोठी चूक होते असं नाही, तुम्ही त्या लेव्हलच्या बाहेरचं समजू शकत नाही म्हणून त्या पद्धतीचा दृष्टांत दिला जातो. पण त्याच्यामध्ये मुळातच अशुद्धता अधिष्ठानामध्ये. ईश्वर प्रेमामध्ये अशुद्धता नाही, तसं ईश्वर भावामध्ये अशुद्धता नाही. आणि अशुद्धता नसण्याचं नम्रतेचं लक्षण आहे, चरणी ठेवा माथा. भावे चरणी ठेवा माथा. शब्द साधेत. माथा शब्दामध्ये एक स्थूल शरीराचं डोकं दिसतं, पण याच्या आत राहणारी जी बुद्धी अंतःकरणाची आहे, ती बुद्धी शरण करण्याची संबंध आहे. तसा नुसता माथा टेकवण्याचा संबंध नाही. आपल्याला सुरुवातीला वळण लावायचं म्हणून आपण माथा टेकवणं इथपर्यंतसुद्धा संस्कार लहान मुलाला करतो. पाया पडताना नुसतं असं नाही करायचं, डोकं टेकव डोकं टेकव आपण त्याला म्हणतो, जबरदस्तीनं धरून त्याचं डोकं टेकवतो. हा फक्त संस्कार अर्थाला मुद्दा आहे. पण याच्यात भावे चरणी ठेवा माता, यामध्ये फक्त कवायतीसारखा संस्कार नाही, हे एका भावेनं त्याचं सगळं स्वरूपच बदललं आहे, हे लक्षात घ्या. तर जागृतीचा एक टप्पा आहे भावात करणं, अभावात करणं. आपण सगळं कवायतीसारखं करतो, भावात करत नाही, शुद्ध भावात तर करतच नाही. अशुद्ध भावाचे जे वासनेच्या निमित्तानं विषय भोगामध्ये जे संस्कार झालेत, ते अशुद्ध प्रेमाचे संस्कार आहे, अशुद्ध भावाचे संस्कार आहे. आणि त्या प्रेमाकरता, त्या भावाकरता क्रियाही करायची आपल्याला सवय लागलेली आहे. पण आपल्याला भाव म्हणलं की तिथपर्यंतच मन पोचतं, कारण आपण सतत त्याच्यात राहतो. त्यामुळे आपलं मन तिथपर्यंतच जातं, लक्षात घ्या. त्याच्या पलीकडं शुद्ध भावाची प्रक्रिया आहे. तर जागं तिथं व्हायचं आहे, आपल्याला जागं व्हायचं आहे, ते तिथं व्हायचं आहे, हे लक्षात घ्या. या भावाच्या मध्येच अंतर्गत प्रेम, शुद्ध प्रेम आहे, निष्ठा बसलेली आहे. वारकऱ्यांची निष्ठा 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 जे म्हणतो, निष्ठावंत भाव, तिथं शब्द आहे, जोडून शब्द आहे. निष्ठावंत भाव शुद्ध भावाचं लक्षण आहे. तेव्हा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, भक्ताचा हा स्वधर्म आहे. म्हणजे भावामध्ये निष्ठावंतता. ही निष्ठावंतता कशाने येते, तर सिद्धांताचं आत स्वीकृती, भक्तिसिद्धांत असो, ज्ञानसिद्धांत असो, निष्ठावंत ज्ञानात होतात, निष्ठावंत भक्तीत होतात, निष्ठावंत कर्मात होतात.
त्या सिद्धांताचा अत्यंत गहिराईची स्वीकृती म्हणजे निष्ठावंतता आहे. अत्यंत गहिराईची स्वीकृती म्हणजे कॉम्प्रोमाइज नाही, बदल होणारच नाही, अशी जी सिद्धांताची स्वीकृती आहे तिचं निष्ठावंतता आहे. तर माझेपणामध्ये मेरे तो गिरधर गोपाल यामध्ये दुसरो न कोई इथं निष्ठावंतता आहे. आपल्या ह्याच्यामध्ये मेरे तो गिरधर गोपाल प्रमाणे व्यवहारात सगळे संबंध मेरेपणाचे आपण जोडतो, पण दुसरो न कोई इथं निष्ठावंतता सुरू झाली आणि इथं आपण कमी पडतो व्यवहारामध्ये. गंगा गई गंगाला, जमुना गई जमुनाला, नोकरीत गेल्यावर साहेबाची निष्ठा दाखवतो, घरी आल्यावर बायकोशी निष्ठा दाखवतो, कधी कधी वडिलाशी निष्ठा दाखवतो. तर ही अव्यभिचारी निष्ठा हे अशुद्ध भाव आणि व्यभिचारी निष्ठा हा शुद्ध भाव आणि अव्यभिचारी निष्ठा हा शुद्ध भाव. अव्यभिचारी त्याच्यामध्ये व्यभिचार नको आणि त्या लेवलवर येते एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि काही काम नाही. आता तिथं अव्यभिचारीच्या दृष्टीनं येते. आम्ही कधी कधी त्याचा स्थूलामध्ये कधी कधी विकृत उपयोग करतो, पण तसं तो तेवढ्या लेव्हलला नाही आहे. त्याच्यातली गहिराई अवस्था ही तपशिलामध्ये म्हणजे एक गाव आम्ही विठोबाचे नाव म्हणजे मग रामकृष्ण हरी तीन नाव म्हणणारच नाही का, तर असा नाही अर्थ तो. बरं का, विठोबा शब्दाच्या पाठीमागं विठोबा अक्षराशी संबंध नाही, विठोबा देवत्याशी निष्ठा. विठोबा सर्वात महा अवताराच्या राशी तो हा उभा विटेवर आहे, सगळ्या अवताराचा राशी. तेव्हा विठोबा शब्दामध्ये दत्त येत नाही असं समजू नका. काही लोक एकल्ली निष्ठा पाहताना एका मंदिरात जातात तर दुसऱ्या मंदिरात जायचंच बंद करतात. तर विठोबा शब्दापाठीमागचा भाव व्यापक रूपाने नाही घेतलं त्याने, म्हणून त्याच्यामध्ये मग हा एकल्लीपणा येतो. जसं व्यभिचार नसावा, अव्यभिचारिता असावी, तशी एकल्यता पण नसावी. त्याच्या सर्वांगीण दृष्टीनं त्या परमात्म तत्वाची स्वीकृती करून भावेचरणी ठेवा. माता स्मरण करा पंढरीनाथा, भावेचरणी ठेवा माता. तर पंढरीनाथ शब्दाचा अर्थ हा अवताराच्या राशी आहे. हा फक्त पंढरीनाथ म्हणजे फक्त पंढरपूरचाच मालक नाही, तो आता पंढरपूरचा मालक आहे, पण त्याचं सगळं चरित्र पाहिलं तर अनादी कानोबा तेरे तेरे ते फार तिथे काही नव्हतं तेव्हापासून तो आहेच. मग त्याचं आत्ताचं आमचं प्रेम करण्याचं स्वरूप पंढरीनाथ आहे. पण पंढरीनाथ शब्दाचा अर्थ त्याच्या अंतर्गत ईश्वराचे सर्व भाव येतात, कारण अवताराच्या राशी येतो. देवाचा देव देखला देखला माये देवादिदेव बरवा, आणि देवाचा देव हे लक्षात घ्या, ही प्रमाणं येतात. तर याचा अर्थ इतर सगळ्या अवताराशी विरोध होता कामा नये. अव्यभिचारिता कशाची पाहिजे? देवा व्यतिरिक्त प्रकृतीतल्या कोणत्याही वस्तू व्यक्ती पदार्थाशी प्रेम नको अशी अव्यभिचारिता पाहिजे. खरा तिथं व्यभिचार तो आहे, पण आपण व्यभिचार कशात धरतो? देवादेवातच भांडण लावतो. आम्ही शंकराचे भक्त आहे, आम्ही हे संप्रदायामध्ये जी कट्टरता आली ना, तर देवादेवाशी नाही व्यभिचार. मग देव आणि प्रकृती, प्रकृती अंतर्गत वस्तू व्यक्ती पदार्थ परिस्थिती
याच्यात ती निष्ठा जायला नको, मग तिथं झाला व्यभिचार. त्याच्यात ते प्रेम जायला नको, तिथं झाला व्यभिचार. असं आहे. आणि तो व्यभिचार न होऊ देता आता भावे शब्दामध्ये काय आहे महाराज, काय आहे की आपण आपल्या स्वतःच्या घरच्या पदार्थामध्ये तुम्हाला उदाहरण सांगितलं जातं. आई ही व्यक्ती तिच्या बदलत्या ड्रेससहित मुलगा स्वीकारतो. ड्रेस बदलल्याबरोबर आई बदलली का? तिने पातळ वेगळ्या रंगाचं घातलं म्हणून मुलाची आई तो आई मानत नाही का? असं नाही. वाढतं वय बदलल्याने त्याच्या आईपणा बदलतो का? आत्ता तरुण आई नंतर म्हातारी झाली तर आईपणाचा संबंध स्वीकार करताना तरुणपण म्हातारपण आडवं येत नाही, तिचा वेश आडवा येत नाही, तिचा देश आडवा येत नाही. लक्षात घ्या, तिच्या आईपणामध्ये स्वीकृती जी आहे त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. तसं ईश्वरनिष्ठेमध्ये देवाच्या कोणत्याही अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बाप रखमा देवरू खूण बाणदी कैसे, देखिला देखिला माये देवाचा देव. तर अनंत रूपानं अनंत वेशाला महाराज एखादा महात्मा देवादेवात तर काय घेऊन बसले, योमाम पश्यती सर्वत्र. सर्वत्वमध्ये प्रकृतीच्या वस्तू व्यक्ती पदार्थ परिस्थितीमध्ये सुद्धा परमात्मा पाहू शकतो. पुढं निष्ठेमध्ये जेव्हा भक्ती जाते त्यावेळेला हे सगळं कोण आहेत? विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. मग जळीस्थळी विठ्ठल भरला आहे, मग विठोबाच्या नावातच फक्त देव आहे आणि बाकीचे नाव घेतलं तर चुकलं असा अर्थ नाही करायचा. नाम बरोबर, पण विठोबाच्या शब्दाच्या पाठीमागं विठोबाचं व्यापक स्वरूप त्याच्यात लक्षात आलं पाहिजे. तोपर्यंत निष्ठेचा व्यभिचार होत नाही. पण देवातही मानवत्व पाहू नका, मानवातही मानवत्व पाहू नका. देवाव्यतिरिक्त प्रकृती भाव आला की व्यभिचार झाला. प्रकृती भाव जर नाही आला तर अव्यभिचारी भाव आहे. मग तो प्रकृती भाव न येता माणसात सुद्धा तुम्ही देव पाहिला तर त्याच्याकरता तो देव अव्यभिचारी भक्तीत जाईल. फार थोडे लोक आहेत माणसात देव पाहणारे, पण नाही असं समजू नका. सर्वाभूती पाहे एक वासुदेव श्रेष्ठ संताचं लक्षण आहे. काय सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनिया ठाव अहंतेचा, तोची संत साधू ओळखावाने. म्हणजे परिसीमा कुठपर्यंत आहे? देवादेवाच्या निष्ठेत व्यभिचार होणारच नाही. पण प्रकृतीमध्ये सुद्धा तुम्ही जर दृष्टी बदलली तर प्रकृतीत भगवत भाव जिवंत ठेवला तर प्रकृतीच्या पदार्थामध्ये केलेलं प्रेम भगवत भावानं व्यभिचार होणार नाही. इतकं बारीक आहे ते. त्याचा हेतू काय? आईला पत्नीनं पतीला पती म्हणून प्रेम करते का भगवान म्हणून प्रेम करते? एखादी श्रेष्ठ पतिव्रता जेव्हा भगवत भावानं पतीवर प्रेम करते त्यावेळेस तिचं पतिप्रेमसुद्धा भक्तीच्या प्रेमात जाईल, शुद्ध प्रेमात जाईल. पण नसतात बरं का, वरवर मानतात, ऐकतात, म्हणतात, कधी कधी निष्ठा दाखवतात, पण वस्तुस्थितीनं देवा इतकं प्रेम नसतं. असावं का नसावं मग ते तर्क, मग त्यांच्यात नाही का दोष? मग तसंच हे का नाही का शास्त्राने आमच्यातच दोष सांगितले का? नको ते तर्क, तो विषय वाढवायची इथं गरज नाही. का तर त्या तर्काचा विषय मी सांगतच नाही. शुद्ध भावाकरता बोलतो आहे. अशुद्ध भावाच्या शाखा उलगडत बसलं तर त्या इतक्या आहेत की त्या अशुद्ध भावाच्या शाखेला सीमा नाही, त्याच्या तर्कालाही सीमा नाही. म्हणून तार्किकाचा राकासन ऐका ऐका भाविकजन भावाकरता कोण कोण वालते तार्किकाचा टाकासन. पांडुरंग स्मरा हो. भगवंताचं भजन करताना तार्किकाचा टाकासन.
आणि या तर्काच्या सगळ्या शाखा अशुद्ध भावात कधी, तर ज्या वेळेला आपण प्रकृती म्हणून या सगळ्या जगतावर प्रेम करतो त्यावेळेला सगळ्या अशुद्ध शाखा विस्तारल्याशिवाय राहतच नाही. या सगळ्या अशुद्ध शाखा विस्तारणारच. तुम्ही म्हणा सोपं आहे का टोपी काढण्यात का? सोपं नाही आहे, पण तिथं जायचं आहे हे लक्षात ठेवा. त्याच्याकरता पुढं साधनं सांगितले. आपल्या याच्यामध्ये मायेचा प्रभाव सुटावा म्हणूनच तर ध्रुवपदात तिसऱ्या चरणात माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघाले, पुढे येईल तो विषय काय. तर तो प्रभाव तर सुटला पाहिजे. प्रत्यक्ष मायेत बदल नाही काही करायचा. हे जगत मिथ्या मिथ्या म्हणजे प्रत्यक्षात काही या जगताचा नाशही करायचा नाही, काही नाही. एक भाव बदलायचा आहे की ही प्रकृती नाही, हा परमात्मा आहे. हा इति इति जो भाव आहे ना परमात्मा तत्वाचा, सगळ्यामुळे जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, ही भक्तनिष्ठेमधला एक भाग आहे. एक तर प्रकृतीच्या मिथ्यत्वाचं चिंतन करून प्रकृतीमध्ये सत्ता काढा किंवा भाव परिवर्तन करा. भाव परिवर्तन करून भगवत भाव मानणं हा भक्तियोग, आणि सत्ता काढणं प्रकृतीच्या आज्ञाने. सत्ता काढून टाका. प्रकृतीला आम्ही सत्ता दिली. सत्यत्व बुद्धीमध्ये मुख्य अडचण काय आहे, तर सत्ता दिली. जे जास्त ऐकणारे लोक त्यांच्या लक्षात येईल हा मुद्दा मी म्हणतो आहे. तर ज्ञानी मंडळी सत्ता काढायला सांगतात, म्हणून मिथ्यत्वाचा विषय आहे. त्याला सत्य मानणं म्हणजे सत्ता देणं. सत शब्द सत्ता सत्य याच्याशी फार संबंधित आहे, हा सत धातू. तर आपण सत्ता दिल्याशिवाय सत्य वाटूच शकत नाही जगत. आणि सत्ता काढणं म्हणजे ज्ञानयोग, आणि भाव परिवर्तन करणं म्हणजे भक्तियोग. ती सत्ता नाहीच आहे, पण मग दिसते काय, भगवंताची लीला आहे. हा भाव बदलला, आणि हा भाव बदलला की सगळं बदललं. व्यवहाराचं परिवर्तन एकदम. अरे साध्या भाव बदलण्यात किती परिवर्तन आहे. हे अशुद्ध भावाच्या अंतर्गत विषय सांगतो. स्त्री स्त्रीच आहे, पण आईपणाचा भाव तिच्याशी असला, सख्खी आई असो मानलेली आई असो, तरी विषय भोगाच्या बाबतीत परिवर्तन किती झालं. स्त्रीचा आकार स्त्रीसारखाच, बदल काही नाही, पण भाव बदलला तर कन्या मोठी होते, भोग्य दिसण्याजोगी होते. कलियुगात अपवाद जर सोडले, कन्येशी सुद्धा व्यभिचार करणारे लोक आहेत, ती गोष्ट उदाहरण म्हणून धरायची काही गरज नाही. तत्वतः काय आहे की भाव बदलला की आमचं सगळंच परिवर्तन होतं. तर अशुद्ध भावाच्या अंतर्गतसुद्धा भाव बदलण्याचा प्रकार आहे. तसं शुद्ध भावाच्या अंतर्गत जर भाव बदलला तर मला सर्वाभूती पाय एक वासुदेव ही अनुभूती येऊ शकेल. बरं का. मग व्यवहार तर बदलेल का. अरे रोज एखाद्या फोनचं महिलांचं असं होते, कोणाच्या तरी दुसऱ्याकडून ते फोन बंद करत जा. आपल्याला जर येत नसेल बंद करता, हा प्रतिबंध नको, दुसरं काही नाही. विषयांतर झालं की पुन्हा त्या विषयावर गाडी यायला वेळ लागतो. म्हणून चालेल लिंक तुटू नये. सुरुवातीला सूचना केली होती की मोबाईल सगळे बंद ठेवा. असू द्या. तर मी या विषयाचं चिंतन एका वेगळ्या पद्धतीनं करत होतो. अशुद्ध भावाचं बदल हा सुद्धा व्यवहारात किती फरक करतो, खूप फरक करतो. विकार आणि निर्विकार हे भावातली शक्ती आहे महाराज. केवळ विकार आणि निर्विकार ही भावात फार मोठी बळ आहे. अशुद्ध भावाच्या अंतर्गत सांगतो हे, शुद्ध भावाच्या अंतर्गत नाही. शुद्ध भाव तर फार पुढं आहे. शुद्ध भावात प्रेम संबंध आहे, अशुद्ध भावात विकार संबंध आहे. लक्षात येते का तुमच्या. विकार संबंध अशुद्ध भावात आहे, तरी बदल होतो. म्हणजे विकारी भावाची प्रगती केवळ भाव बदलण्यानं विकारी भावाचं शुद्धीकरण होतं.
पत्नीच्या ऐवजी आईपणाच्या स्त्रीदर्शनामध्ये शुद्धीकरण झालं. कन्याभाव रूपामध्ये शुद्धीकरण झालं. भोगवृत्ती बदलली. हे एवढं जे परिवर्तन झालं, ही ताकद आहे भावामध्ये. मग अशुद्ध भावात ही ताकद आहे. जसं उदाहरण म्हणून वेगळं सांगतो की आम्हाला लोक हा प्रश्न विचारतात, संत चरणरज लागता सहजन वासनेची बीज जळवली नाही. या अभंगावर शंकाकुशंका विचारताना मी जेव्हा त्याचं सिद्धीकरण सांगतो त्यावेळेला सांगतो की अरे तुम्हाला संताच्या चरणाची ताकद जरी कळली नाही, मन आत्ता मानत नसलं एवढं, तरी तुम्हाला वेश्येच्या पायाची ताकद कळली की नाही व्यवहारी विषयी लोकांना. मग विषयी लोकांना त्या वेश्येचा फोटो मासिकात पाहिला तरी वासना निर्माण होते. त्यांना भेटायला जावं वाटतं. त्यांच्या स्पर्शाकरता लाखो रुपये खर्च करतात लोक. मग जर एका तमोगुणाच्या पुंजक्यात ही ताकद आहे, तर सत्वगुणाच्या पुंजक्यात ती ताकद का नसेल? वासनेची बीजे जळून जाय. उलटं उदाहरण दिलं मुद्दाम तुम्हाला, कारण समजण्याकरता सोपं जावं म्हणून. जर तमोगुणी पुंजक्यामध्ये एवढी ताकद आहे, तिच्या कटाक्षात तुम्हाला खेचून घेण्याची ताकद आहे, मग संतांच्या कटाक्षात का होणार नाही? कृपा कटाक्षे न्याहाळले याच्यावर शंका काय येते? तिच्या कटाक्षानं जर जीवन बिघडू शकतं, तर यांच्या कटाक्षानं जीवन सुधरू शकतं. हे लक्षात आहे. हा उलटं उदाहरण दिलं मुद्दाम समजण्याकरता. काय तर अशुद्ध भावामध्ये सुद्धा असा फरक होतो. तर भावातच या अशुद्धीकरणाच्या प्रक्रियेची लेव्हल भोगापासून तर अशुद्ध प्रेमापर्यंत का होईना, शुद्ध प्रेमापर्यंत जरी गेली नाही तरी वासनारहित प्रेम तर होतच ना. प्रेम अशुद्धच असतं. आईवरचं प्रेम अशुद्ध आहे, त्यात मोहांश आहे. पण निदान भोगवृत्ती गेलेलं प्रेम आहे की नाही ते. मग भोगवृत्ती म्हणजे अशुद्ध प्रेम का होईना परिवर्तित कशानं झालं? तर केवळ भावानं. तर या भावाच्या अंतर्गतच अहंता बसलेली आहे. अहंता परिवर्तन आणि भाव परिवर्तन हे दोन मुद्दे आहेत. अहंता परिवर्तनाला खूप विवेक तेज असावा लागतो, पण भाव परिवर्तनाला स्वीकार असावा लागतो. एक एक शब्द लक्षात घ्या, महत्त्वाचे शब्द आहेत. भाव परिवर्तनाला स्वीकार आणि अहंता परिवर्तनाला विवेक. जबरदस्त विवेक असला तर अहंता परिवर्तन होऊ शकतं. महिमा कळला पाहिजे, ज्याच्याशी अहंता जोडायची त्याचा. काय मी देवाचा आहे, मी संसाराचा आहे, हे अहंता आहे. ही बाजू अहंता परिवर्तन. आणि देव माझा आणि संसार माझा ही बाजू माझेपणाची जी भाव परिवर्तनाची. माझेपणा भाव परिवर्तनातून आणि अहंता परिवर्तन विवेकामधून. लक्षात घ्या. तर ममता आणि माया हे जे आहे ना, मोह ममता, अहंकार आणि ममतेची व्याख्या काय? वस्तूला आपल्यात घेण्याने जी कृती मानली जाते, विद्या आपल्या आत मानून विद्यावान, हे झाली अहंता. आणि विद्येत तुम्हाला मिसळलं की झाली ममता. धनात तुम्हाला मिसळलं की ममता होते, आणि धनाला आपल्यात घेतलं की अहंता होते. धनवान तर धन, मी धनवान आहे आणि माझं धन आहे, माझं धन आहे ही ममता, आणि मी धनवान आहे ही अहंता. लक्षात घ्या. अगदी थोडक्यात आहे बरं आहे. आणि हे दोन्ही गेल्याशिवाय परमार्थात ज्ञानयोगातही काही नाही. निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग तिन्हीमध्ये निर्ममता निरहंकारता याचे प्रमाण गीतेत तुम्हाला सापडते. लक्षात घ्या. आणि ही जी जोडी आहे ममता आणि अहंकार,
त्यात ममताची ताकद, भाव परिवर्तनात ते ममता जाण्याची. आणि अहंता नाही गेली तर एवढे अडत नाही, पण ममता नाही गेली जगतातली तर आसक्ती रूपानं फार अडतं माणसं. हे लोक आज आसक्तीत अडकतात महाराज, अहंतेपेक्षा सुद्धा. मी यांचं पोषण करता याच्यापेक्षा हे माझेच, हे माझेच, त्याच्याकरता केलं पाहिजे. आता तो आजारी, मग मला कसं येता येईल, ही ममतेनं वारी अडवून धरली, अहंतेनं नाही. ममता फार आसक्तीचं मूळ, जे ओढण्याचं बीज आहे ना, ती ममता आहे. या संसारामध्ये जी ममता आहे ना, म्हणून सगळ्यात मोठं भावशुद्धकरण म्हणजे ममता मल जरी जाय. तुळशीदासांनी मळाची व्याख्या करताना ममता हा मळ आहे, ममता ही माया, दंभ अहंकार, आवरावे साचार शांती सुखे, चोका म्हणे याचा न धरावा संग, तरीच पांडुरंग हाता लागे. तर तिथं या दोन्ही गोष्टीचा उल्लेख आहे, ममता ही माया, दंभ अहंकार. लक्षात द्या, दोन्हीचाही उल्लेख आहे. हा फार मोठा पेपर आहे. आपण त्याच्यात खूप अडकलो आहे, आपल्याला कळत नाही आहे. आपण समजतो आहे की आपण अडकलेलो नाही, पण इतकं अडकलेलं आहे की ते अडकण्याची सीमाच आपल्याला सांगता येणार नाही. तर त्यामध्ये अहंतेनं जेवढं अडकलो आहे त्याच्याहीपेक्षा तपशिलामध्ये जास्त आसक्तीचं कारण असणार जर काही असेल तर ही ममता आहे, हे लक्षात द्या. ही ममता मुख्य आडलेली आहे. आणि भावशुद्धी, भावे चरणी ठेवा माथा, म्हणजे ममताच परिवर्तन करायची. ती ममता जी बायकोशी जोडली, धनाशी जोडली, प्रकृतीच्या वस्तू व्यक्ती पदार्थाशी जोडली, ती परमात्म्याशी जोडणं, आणि ही शक्ती भावामध्ये. मग आपल्यामध्ये तो शुद्ध भाव नाही, अशुद्ध भाव हीच निद्रा आहे, आणि शुद्ध भाव हा जागेपणा. उठा जागे व्हारे आता, याच्यामधला एक जागेपणाचा अँगल लक्षात घ्या. तर आपल्यामध्ये हा अशुद्ध भाव आत खूप खोल गेला आहे. मी किती सांगू द्या, पण त्या ममतेने तुम्हाला इतकं आवडलं आहे की माझ्यासारखे 10-5 वक्ते तुम्ही कोळून प्याल, पण ममता सोडणार नाही. ही सत्य, अगदी जे सत्य तेच बोलतो आहे मी, लक्षात द्या. तोंडावर नाही म्हणणार नाही, थोडे पारमार्थिक संस्कार असल्यामुळं विरोध करणार नाही, कृती नाही होणार. कृती होणं म्हणजे ममता सुटणं, याला कृती म्हणतात. ती कृती होणार नाही तुमची, लक्षात आलं का. तर कृती होण्याकरता विवेक कमी पडला तर भावानंच भाव बदलायचा, काट्यानं काटा काढायचा. इकडचं प्रेम परमात्म्यावर करायचं. हे जे तुम्ही 15 दिवसच देता की नाही, त्याच्यापेक्षा दर वर्षाला थोडं थोडं वाढवा. दोन्ही वाऱ्या करा, महिन्याची वारी करा. काय होईल, भावे चरणी ठेवा माथाचे सहाय्यक अंग ठरेल. भगवंताशी जोडणं, भगवंताशी संबंध जोडणं. दिवसातला वेळ, वर्षातला वेळ, या सगळ्या वेळेचं गणित परमात्म्याशी संसारापेक्षा जास्त झालं की तुम्ही भावेचरणी सेवा माथाचे अधिकारी झाले. आपण माथा ठेवतो पण भावे नाही. भाव कोणीकडे आपला, संसारामध्ये. कबूल करा किंवा नका करू, सत्य वस्तुस्थिती हीच आहे की आपला भाव संसारामध्ये आहे, हे लक्षात घ्या. तर भावे चरणी, भावे शब्दावर जोर आहे. नुसतं चरणी ठेवा माथा याच्यावर नाही जोर. पंढरीनाथाचं स्मरण करण्यावर जसा जोर आहे तसं भावेवर जोर आहे. भावे चरणी ठेवा माथा. तुम्ही रोज कवायत म्हणून माझ्या पाया पडता, देऊळ आलं तर देऊळ दिसलं तरी पाया पडता, हे सगळं करता, पण भावे हे सर्टिफिकेट त्याच्यात नाही आहे. भावे अडकला संसारात सगळा, लक्षात घ्या. तो भावे आपल्याला खेचत नाही तोपर्यंत इकडं थोडासा लागतो, आणि त्याने जर का खेचला तर इकडचं सुटतो. निरोप आला की वारी सुटते, निरोप आला की संताजवळचं राहणं सुटतं. भावेचं जे आसक्तीचं केंद्र आहे ते तुम्हाला ओढून नेतं चटकन. तर ममता, तर धीरे 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 आपल्या ममतेची स्वीकृती करा.
ममता सोडा म्हणल्याबरोबर सुटेल असं नाही, पण ममता आहे हे प्रामाणिकपणे स्वीकार करा. ही ममता आहेच, उगाच आव आणू नका, नाही आपल्याला काही ममता नाही, असे फार लोक आहेत गप्पा मार. आपलं की नाही तेवढं काही घरात आसक्ती नाही, थाप आहे थाप. तुम्हाला सांगतो, हे अगदी सत्य सांगतो तुम्हाला बरं का, ही त्याची थाप आहे. नाही हो, मी काही जास्त लक्ष घालत नाही, माझं इतकं काही माझं कशात असं आसक्ती नाही. काय हे बोलत असतो, पण सर्टिफिकेटाचं देण्या इतकं त्याची ती ममता गेलेली नसते. फारच ममता गेली ना तर 60% परमार्थ जिंकला. संसाराची ममता जर गेली तर 60% परमार्थात तुम्ही आल्यासारखे आहे. जिंकला, नुसतं आले नाही, जिंकला. तर ही फार कठीण गोष्ट आहे. तर या ममतेमध्ये कशामुळे हे, तर आपल्या भावात वासनेची मिश्रणीची अशुद्धी आहे. ही वासना सुटत नाही. वासना म्हणजे केवळ भोगवासना, स्त्री पुरुषाचं नाही, खाण्याची वासना आहे, लोकेशनीची वासना आहे, पैशाची वासना आहे, ही सगळी वासना आहे काय. आणि मग ज्याप्रमाणे वासना असते तशी भावना होणं म्हणजे अशुद्ध भाव. जयाची वासना तया ती भावना, होत तसे जाणं आधी आणते. आणि त्याच्यातून बाजूला कामाची विलग आवरावी चित्त, क्रोधाचा तो ऊत शांत होणे. तर ही ती परंपरा आहे सगळी. आणि त्याच्यातही ममता ही माया, दंभ, अहंकार आवरावे साचार, आचाराने सआचार, आचारासहित आवरले गेले पाहिजेत. शांती आणि सुखे, कृत्रिमतेने नको, बळच नको. अंतःकरणाच्या शांत लेवलमध्ये आणि सुखानं आपल्याला आवरता आले पाहिजेत. हिच्याकरता सत्संग मदत करतो, साधना मदत करते, नामस्मरण मदत करतं. म्हणून तर जागे व्हारेमध्ये क्षणक्षणा नामस्मरणा, संतचरणी भावधारा, हे सगळं पुढं जे येणार आहे हे त्याच्याकरताच येणार आहे, लक्षात घ्या. हे सगळं सहाय्यक अंग आहे. पण मूळ गाठ कुठं आहे, तर संसाराची ममता, हीच मोठी गाठ बसलेली. अहंता ही गाठ, ममता गेलं सोडणं सोपं आहे. तसं दिसायला अहंतेची गाठ मोठी आहे. अहंतेच्या गाठीचा उल्लेख पण फार येतो. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. पण अहंतेच्या गाठीला सहाय्यक अंग ममता असल्यामुळं अहंता वृद्धिंगत आहे. हे जर ममता गेली तर अहंता काढणं सोपं आहे. ममतेच्या अधिष्ठानावर ती अहंता वृद्धिंगत झालेली आहे. धन माझे वाटलं आणि मग मी धनवान ही अहंता निर्माण झाली. आधी ममता का आधी अहंता, असा अभ्यास जर केला तर आधी ममता होते आणि मग अहंता होते. हे लक्षात ठेवा. तर ही ममता काढली पाहिजे. जागं होणं म्हणजे ही ममता काढणं म्हणजे भावेचरणी ठेवा माताचं आचरण आहे. आता भावे शब्दाचा विचार मी जो सांगितला आजच्या आपल्या पुढच्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून, आता यापेक्षा जास्त बोलणं थोडं चुकीचं होईल. विषय जरी रंगलेला असला तरी पुढं आपल्याला हरिपाठ व्हायचं आहे, भोजन व्हायचं आहे, विश्राम आहे. उद्याला सुट्टी, हा थोडासा जमेची बाजू आहे. काय सकाळीच उपाधी नाही आहे चालण्याची, तेवढी जमेची बाजू आहे. म्हणून तासभर तरी केलं प्रवचन, तासभर नाही, पाऊण तास केलं. पण यापेक्षा जास्त करत नाही काय. पण तुम्ही आत 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 स्वीकार करा. ममता हिची स्वीकृती करा महाराज. म्हणजे हे अशुद्ध भावाचं अशुद्धीपणा कशाचं आहे, तर या ममतेत आहे सगळं. देवाने तुमच्यात जो भाव दिला आहे तो देताना शुद्ध दिला आहे, त्याला आम्ही अशुद्ध करतो वासनेचं जोड देऊन. जसं लहान मुलगं सुरुवातीला खरंच बोलत असतं, पण घरातले लोक त्याला खोटं बोलायला शिकवतात. मी उदाहरण सांगत असतो नेहमी, तुम्ही ऐकलेलं आहे की 4-5 वर्षाचं पोरगं घरात आहे
बापाजवळ एक सावकार मागणं मागायला आला आहे, बाप पूजा करतो आहे आणि पोरगं दारात दिसतं आहे. पोराला त्या सावकाराने विचारलं, अरे तुझे बाबा कुठे आहेत? यांनी आवाज ओळखला होता. तेवढ्याच खूण केली, इकडे इकडे. म्हण काय? म्हणजे तू असं सांग त्याला की बाबा बाहेर गेलेले आहेत. अहो बाबा तुम्ही दिसता ना, तुला काय करायचं, तुला खाऊ देतो मी, एवढं जाऊन सांग. कोणी खोटं बोलायला शिकवलं? आपण. ओरिजिनल काय आहे? ओरिजिनल खरं आहे. तसं भाव ओरिजिनल जो आहे तो शुद्ध आहे. त्याचं अशुद्धीकरण, अशुद्ध भावात जन्माला नाही आलो आपण, अशुद्ध भाव आपण वाढवला आहे, हे पहिलं स्वीकार करा. ह्या ममतेनं आपल्या भावात जी अशुद्धी झाली आहे तर तिला ममता मल जरी जा आहे. ममतेचा मळ मोठा मळ आहे भावाच्या अशुद्धीमध्ये. तर हा ममतेचा मळ कमी करा. मग तुम्ही म्हणा संत पण नाही, संत ममता करताना दिसा. ममता आणि प्रेम दोन्ही दिसायला सारखे, असायला जमीन आसमानचं अंतर आहे. प्रेमसुद्धा ममतेसारखं दिसतं पण ममता नसते. संत जगावर प्रेम करतात आणि तुम्ही आम्ही जगावर ममता करतो. हा फरक लक्षात ठेवा. आणि ममता काढल्याशिवाय भावशुद्धी होणार नाही. आणि भाव शुद्ध झाल्याशिवाय देवाच्या चरणावर माथा खऱ्या अर्थानं शरणागतीच्या लेव्हलला टिकला जाणार नाही. म्हणून शरणागतीच्या लेव्हलनं जर भगवंताच्या चरणावर माथा ठेवायचा असेल तर पहिली प्रक्रिया आहे भावे. या भावेवर जेवढं आजचं चिंतन झालं तेवढं करून समाप्त करतो. आता पुढं चिंतनाला वेळ आहे, आपण करतच राहणार आहोत. उद्यासुद्धा एखादा कार्यक्रम तर होईलच. तर आज उशीर झाल्यामुळे आज कीर्तन तर नाही आहे, उद्याला कीर्तन होईल. काही कीर्तनकार येतात, कमी जास्त असतात, तर काही ठिकाणचे पुढचे गैरहजर असतात. त्यामुळे एका जागेवर एकच कीर्तनकार असा काही नियम ठेवायची गरज नाही. तर उद्याला मला असं वाटतं रामदासी बाबांनी उद्याला कीर्तन करावं. तेव्हा उद्या त्यांचं कीर्तन होईल सांप्रदायिकदृष्ट्या. आणि अरुण महाराजांचं कीर्तन पुढच्या एखाद्या मुक्कामात होईल. हां, परवा पण शिवरीचं कार्यालयच आहे ना, शिवरीला अरुण महाराजांचं कीर्तन होईल. तिथं ज्यांचं कीर्तन झालं तर ते माऊली त्यांचं आपण निरेला करू शकतो. नांदेड भागातले माऊली आहेत ना, त्यांचं आपण निरेला करू शकतो. तर वेळ या लोकांना सुरुवातीचे 4-5 ठिकाणचे कीर्तन आहेत तर मिळावं म्हणून मी आपल्याला सांगितलं. तर उद्याला रामदासी महाराजांचं कीर्तन इथं होईल. त्याच्या आधी आपलं हरिपाठ प्रवचन होईलच. तर उद्या द्वादशी सोडल्यानंतर हरिपाठ होईल, प्रवचन होईल, रामदासी महाराजांचं कीर्तन होईल आणि तदनंतर मग परवाला आपल्याला शिवरीच्या कार्यालयामध्ये अरुण महाराजांचं कीर्तन होईल. तेव्हा अशा पद्धतीनं आता यंदा 1-2 ठिकाणचे कीर्तनकार नाहीच आहे. निरेला मागच्या वर्षी जे होते ते यंदा नाही आहेत. तेव्हा असे अदलबदल आपल्याला करावे लागणार आहेत. तर त्या दृष्टिकोनातून वेळही सगळ्यांना मिळावा अशा अर्थातून आपलं ह्याच्यामध्ये मुद्दा दुसरा काही हेतू नाही, काही संबंध नाही. फक्त असं काही नाही तर आपल्याला ऐकायला मिळावं. आता सांप्रदायिक मागच्या वर्षी आपण कीर्तन ऐकलं, त्यांना वेळ कमी दिला गेला होता. तर उद्याचा वेळ भरपूर आहे. तर उद्याला रामदासी महाराजांचं कीर्तन आपण ठरवूया. मग पुढचा कार्यक्रम जो आहे तो परवाला आपल्या पद्धतीनं द्वादशीचा प्रवास चालू होईल. सकाळी किती? 8 वाजता. म्हणून हे ठरलेलंच आहे की काकडा होईल. काकड्यानंतर माझं उरकेपर्यंत रामकृष्ण हरीचा जप सगळ्यांनी स्वीकार केला आहे आणि ती फार चांगली गोष्ट आहे. ही नामदिंडी आहे, त्याच्यात जेवढं वाढ होईल तेवढी चांगलीच गोष्ट आहे. चालताना जप करतो त्याच्या बसून एका जागेवर एकाग्रतेनं जर जप झाला तर काही वाईट नाही. उद्यासुद्धा हे लक्षात ठेवा, काकडा झाल्यावर सामुदायिक भोजन होईल. जप घ्यायचा, उद्या खाडं नाही करायचं, हे लक्षात घ्या. काकड्याचं जसं खाडं नाही तसं काकडा संपल्यानंतर सामुदायिक जप घ्यायचा आणि त्या जपाला सगळ्यांनी हजर राहायचं आहे, हे लक्षात घ्या. क्षणक्षणा नामस्मरा आपल्या अभंगातच हा संकेत आहे
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, क्षणक्षणा नामस्मरा हा संकेत आहे. म्हणून उद्या सकाळी काकड्याचं भजन झाल्यावर सामुदायिक रामनामाचा जप होईल. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा उद्याचे कार्यक्रम. आणि परवा निघतानासुद्धा काकडा झाल्यावर रामनामाचा जप करूनच निघायचं आहे. तर रोजच हा रामकृष्ण हरीचा जप सकाळी निघण्यापूर्वी होणार. कमीत कमी 13 आणि जास्तीत जास्त डबल झाला तरी चालेल. कमीत कमी 13 माळा तर करायच्याच. जास्तीत जास्त वेळेच्या प्रसंगामध्ये जेवढा होईल तेवढा, पण 13च्या आत करायच्या नाही. निघायची माझी तयारी जरी झाली तरी 13 माळा करायच्याच एवढं निश्चित आहे. त्याच्या आत नाही, त्याच्या पुढंच माळा करायच्यात. तेवढ्या सूचना लक्षात ठेवा. हे आपल्या याच्यातलं एक आचरणच आहे बरं का. जागे वारे आताचे जे वेगवेगळे अँगल येणार आहे, तर संतचरणी भावदादा क्षणक्षणा नामस्मरा त्यापैकीच हे आचरण आहेत असा भाग आहे. तेव्हा आत्ताचं प्रवचन इथं संपवतो. पुंडलिक वरदा करून हरिपाठ होईल. हरिपाठ लगेच उभं राहील, कर्णाचा विसावा झालेला नाही, मध्ये काही थांबायची गरज नाही. काय आज दुसऱ्यांदा चहा पण झाला आहे. लोकांची सूचना आलेली आहे. माझं म्हणणं काय आहे, आमचं म्हणणं खर्चा करता नाही आहे. एक परमार्थ म्हणून विषय चाललेला होता. तरीसुद्धा भोगाच्या हारी गेलेल्या लोकांकरता सहन होत नसेल तर आमचं काही म्हणणं नाही. आणि दोन्ही मुद्दे आहेत की समजा काही लोकांनी चहा मागितला आणि चहा द्यायचा ठरवला दुसऱ्याला, आणि काही लोकांनी संयम करून नाही प्यायचं असं ठरवलं, तर काय फरक पडेल? जे नाही ठरवतील ते नाही घ्यायचं, आणि ज्यांना नाहीच ठरवणं होत त्यांनी घेतलं तरी फरक पडत नाही. कारण का, तर त्याच्यामुळे आमच्यावर अपवाद येतो कारण नसताना. माझा भाव शुद्ध असूनसुद्धा त्याच्यावर अशुद्धतेचा गंध येतो. म्हणून पार जे संध्याकाळचा चहा नाही असं जे ठरवत होतो, आज 2दा झाला, त्यामुळे आज गरज नाही. आता हरिपाठ होईल, लगेच जेवणं होतील, विश्राम होईल, आणि उद्यालाही आपण एकाच जागेवर आहोत. शक्यतो काही लोक काय म्हणे की आम्ही बाहेरचा चहा घेत नाही आणि मग आम्हाला दुसऱ्या वेळेला चहाची गरज वाटते. तर या सवयी आहेत. आपण किती कमी करायच्या आणि किती नाही करायच्या हे शेवटी तुमच्या मनावर आहे. हे माझं काम सांगायचं आहे, आणि ठरवून करणं न करणं हे काम तुमचं आहे. तर या बाबतीत मी आग्रह नाही ठेवणार आणि असं सक्ती नाही करणार. नाही ठरले नाहीच, मी काहीच करणार नाही. तुम्ही काही केलं तरी मला मान्य आहे. मी व्यवस्थापक मंडळी जे करतील त्याच्यात माझा विरोध नाही. तर चालू ठेवा, नाही तर बंद करा. जे सर्वांचं मत असेल. उद्या नाहीतरी मीटिंग आहे, त्या मीटिंगमध्ये परत एकदा विषय घेऊन सर्वानुमते जे ठरल ते करा. शेवटी मुद्दा असा आहे की जर 70-80% लोकांचं मत असेल तर 10-20% बदलायची गरज नाही. मग तो नियम करावा. कुठेही असं आहे की 70-80% जर असेल तर त्याच्याकरता बदल करायची गरज. आणि प्रामाणिकपणे 70-80% लोक संयमाला स्वतःहून तयार नसतील. बळं मी आहे म्हणून किंवा मिटिंगमध्ये वर करू नका बोट. ज्याचं जसं मन असेल, खरं मन जसं असेल तसंच मतदान करा. तसं मतदान म्हणतो ना आपण, तर खरं जे मत असेल तसंच मतदान करा. कोणाचं दडपण मानायचं काही कारण नाही. त्याच्यानंतर मग व्यवस्थापक कमिटी ठरवेल काय करायचं. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. विठाला विठाला विठाला.